नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय. कारण आता स्वानंदीने चक्क राजवाडे अँड कंपनी मात्र जॉईन केलेली असते. स्वानंदी ऑफिस जॉईन करती हे नुसतं ऐकल्याच्या नंतरच प्रेक्षकांनो मल्लिकाचा जळफळाट झालाय. अंशुमनने मात्र ऐन टाईमला स्वानंदीचा जो काही पेनड्राईव्ह असतो ना तोच आता गायब केलाय आणि त्यामुळे प्रेक्षकांनो स्वानंदी अजिबात मागे पुढे हटत नाहीये. ऑफिसमध्ये काही झालं तरी जेव्हा स्वानंदी जाणार तेव्हा मात्र धमाका होणार आणि अंशुमन मल्लिकाची वाट लागणार. ते मायलेक चांगले तोंडावर पडणार आणि हे सगळं प्रेक्षकांनो आपल्याला आजच्याच भागात पाहायला मिळणार आहे. आजचा भाग इतका मस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. समर आता स्वानंदीला सरळ ऑर्डर सोडतो. स्वानंदी मॅडम, तुम्हाला आता राजवाड्याच्या महाराणी बनायचंय, राजवाड्याची कंपनी जॉईन करायची आहे. आणि हे सगळं मल्लिका ऐकते. मल्लिकाला मात्र संताप येतो, जळफळाट तिचा होत असतो. आणि इकडे समर काही आता स्वानंदीच्या प्रेमावरून प्रेक्षकांनो मागे हटत नाहीये. इकडे स्टाफ असून सुद्धा समर इतका बिझी झालाय, रात्रंदिवस काम चालू असतं. राजवाड्यांना सारखे फोन कॉल्स असतात, सारखे कामात बिझी असतात. स्वानंदीचा सुद्धा आलेला फोन बघायला समरकडे वेळ नाही. मग आता स्वानंदी घरी आल्या राजवाडे, तुम्हाला कळत नाही का किती बिझी आहात? अहो, 1-2 चांगल्या माणसांची तिकडे अपॉइंट करा ना, अपॉइंटमेंट द्या लोकांना, दुसऱ्यांना जॉब द्या, जरा तुमचा थोडा व्याप कमी होईल. तुम्ही आनंद भाऊजी किती मेहनत करता, अहो जीवाचं रान करताय तुम्ही, तुमची तब्येतही बघावी लागेल ना. आणि या आता एजमध्ये थोडंसं स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे राजवाडे. तेव्हा मात्र आता डायरेक्ट समर म्हणतो, स्वानंदी मॅडम मला एक सांगा, दुसरं कशाला मी कोणाला इकडे जॉईनिंग करू, कशाला इकडे एम्प्लॉई बनवू? तुमचं ऑफिस आहे, तुम्ही तर मालकीन आहात. चला उद्यापासून राजवाडी कंपनीला तुम्ही जॉईन करा. स्वानंदी मॅडम, अहो तुम्हीच का नाही आपलं ऑफिस जॉईन करत? तेव्हा मात्र उद्यापासून तुम्ही या. तुम्हाला आता जर तिकडे यायचं असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज तुमचं वेलकम आहे. कारण तुमच्यासारखा विश्वासू घरातला माझ्या जवळचा माणूस जर मला भेटला तर मात्र किती चांगलं होईल ना. इकडे स्वानंदीला छान वाटतं. स्वानंदी म्हणते, ठीक आहे राजवाडे, काही हरकत नाही आहे, ऑफिसला मी यायला तयार आहे. सुष्मिताने प्रेक्षकांनो हे सगळं ऐकलेलं असतं की जीजूंनी ताईला आता ऑफिससाठी ऑफर दिलेली आहे, ताई ऑफिस जॉईन करणार आहे. आणि लगेच जाऊन मॉम इन लॉला सांगते, मॉम इन लॉ तुम्हाला माहिती आहे का, अहो खूप मोठी खुशखबर आहे, जीजूंनी स्वतः ताईला अपॉइंट केले, ऑफिस जॉईन करण्यासाठी सांगितलंय आणि ताई उद्यापासून ऑफिस जॉईन करणार. किती मोठी न्यूज आहे ना आपल्यासाठी. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकते. सुश, तू वेडी आहेस का? अगं बावळट आहेस का तू? तुला कळत नाही का आपल्या फायद्याचं आहे ते नुकसान आहे आपलं, त्याच्यामध्ये वेडी कुठली? फायद्याचं काही नाही आहे. आता मात्र ती घराची मालकीन बनेल, ऑफिसची सुद्धा मालकीन बनेल. आता काही ना काही तर आपल्याला करावंच लागेल सुश, नाही तर स्वानंदी घरावर जशी राज्य करते ना, अगं ती तशीच आता राजवाड्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा केलं तर किती अवघड होईल. आता मात्र काही झालं तरी या मल्लिकाला आता काही ना काही प्लॅन करायचा असतो की स्वानंदीला मात्र ऑफिसमध्ये जॉईन करूच द्यायचं नाही. इकडे मात्र तिने आता घरातच काहीतरी गोंधळ घालायचा ठरवलाय. जसं की आजीच्या जीवावर आता जर काही बरं वाईट झालं तर मात्र आता स्वानंदी अजिबात ऑफिस जॉईन करणार नाहीये. कारण आजीची काळजी घ्यायला ती कधीच ऑफिसमध्ये जाणार नाही, कारण आजी तिच्यासाठी पहिली प्रायोरिटी आहे. आता मात्र प्रेक्षकांनो चक्क आता इतका घाणेरडा डाव मल्लिका रचणार आहे ना आजीला पायऱ्यांवरून पाडायचा. आता मात्र मागच्या वेळेस तुम्ही आता वाचलात, या म्हातारीला या वेळेस मात्र आता वाचूच देणार नाही. समोर मात्र इकडे म्हणत असतो, आजी काय झालं, लागलं का तुला? कशी पडलीस तू घसरून? अगं कशाला तू धावपळ करत असते, तुझं वय काय काही असलं तरी स्टाफ आहे ना तुझ्यासाठी अजून मी स्टाफ वाढवतो, पण तू अजिबात कामं करायची नाही, तू फक्त सोफ्यावर बसून ना आजी ऑर्डर सोडायच्या. समर, अरे काय बोलतोस, स्टाफ आपल्या कामाला आता मदत करत असतो ना, पण आता आईंची काळजी घ्यायला घरचं कोणीतरी पाहिजे. मल्लिका मात्र प्रेक्षकांनो बरोबर गेम करत असते. आईची काळजी घ्यायला स्वतः स्वानंदीने इथं राहायला पाहिजे, कारण आईंचं स्वानंदीचं खूप पटतं ना आणि त्या दोघींचं खूप जमतं, त्यांचं एकमेकांवर प्रेम पण आहे. मग आता इकडे स्वानंदीने घरी राहून आईंची काळजी घेतली पाहिजे थोडे दिवस. आज जर आई पडल्या असत्या, डोक्याला काही झालं असतं तर मात्र खूप मोठं आपलं नुकसान झालं असतं बरं का. इकडे काकू, काय तू असं म्हणतेस, तू का काळजी करत नाहीस आजींची? सुष्मिता घरामध्ये आहे ना, ती तर नुसती रिकामी टाईमपास रील्स बघत असते, तिला सुद्धा आजीची काळजी घ्यायला सांग. काय बिघडलं तुम्ही दोघींनी आजीची काळजी घेतली? कारण स्वानंदी मॅडम आतापासून ऑफिसमध्ये जॉईनिंग करणार आहेत, मला त्या घरी राहणार नाही आहेत. स्वानंदी मॅडम आता बिझी आहेत, त्याच्यामुळे घरच्या कामामध्ये आता त्यांना अडकवून ठेवायचं नाही आहे. ऑफिसमध्ये खूप धावपळ वाढलेली आहे, खूप कामाचं प्रेशर आलं आहे, लोड आला आहे, म्हणून मला आता मदत करायला स्वानंदी मॅडमला मी ऑफिसमध्ये नेणार आहे. मल्लिकाला प्रेक्षकांनो हेच आता नको असतं आणि नेमकं तेच समर तिला सांगतोय. मल्लिका मात्र उलट सुलट समरला बोलत असते. समर म्हणतो, आजीची काळजी घ्यायला काकू तू आणि
सुष्मिता आहे. ओके फायनल, आता काहीच बोलायचं नाही. आता मात्र आजीची तिला काळजी घ्यायचीच नाही आहे. तिला काही करून म्हातारीला मारूनच टाकायचं असतं. आणि हे सगळं ऐकून मल्लिका मात्र संतापून जाते. समरला इतकं लाख प्रयत्न केले तरीसुद्धा समर त्या स्वानंदी पुढे न अजिबात कुणाला भाव देत नाही. आता मात्र ही स्वानंदी जर ऑफिसला जायला निघाली तर मी तर नौकरानी बनून घरात राहील ना, माझं तर काही अस्तित्वच राहणार नाही आहे. इकडे प्रेक्षकांनो, स्वानंदीला कोणाचा तरी कॉल येतो. महत्त्वाची मीटिंग आता ऑफिसमध्ये असते, प्रेझेंटेशन करायचं असतं आणि स्वानंदीने एक पेनड्राईव्हमध्ये सगळं तिचं आता PPT बनवलेलं असतं. इतकं छान प्रेझेंटेशन तिने सगळं सेव्ह केलं. पेनड्राईव्ह मात्र प्रेक्षकांनो कुठेतरी ठेवल्या गेलाय. आता मात्र ते मोठे क्लायंट येणार आहे, खूप मोठी डील फायनल होणार असते. स्वानंदीच्या हातात पहिली जबाबदारी समरने दिली. ऑफिसचा राजवाड्यांच्या पहिला दिवस आणि इकडे मात्र खूप मोठा घोटाळा. आता मात्र ॲक्च्युअल ऑफिसमध्ये काम करायची वेळ येते. स्वानंदीला आता त्यांनी सांगितलेलं असतं की क्लायंट आलेले आहेत, मीटिंग रूममध्ये तुमचा वेट करतायत. आता कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे जमतात. तेव्हा मात्र स्वानंदी बिचारी काहीच बोलत नाही. समर मात्र आता तिला म्हणतो, काय झालं स्वानंदी मॅडम? स्वानंदीमुळे प्रेक्षकांनो महत्त्वाची डील मात्र आता मिळणार नसते. कारण ते प्रेझेंटेशन जे काही सादर करायचं होतं ते ज्या पेनड्राईव्हमध्ये तिने जमा करून ठेवलेलं होतं तो पेनड्राईव्हच गायब झालाय. आता मात्र इकडे क्लायंट समोर बसले, कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे लोक आलेले असतात आणि इकडे स्वानंदी नुसती पर्स चेक करत असते. 10 मिनिट बाकी आहे आता मीटिंग चालू करायला आणि स्वानंदीला समर विचारतो, स्वानंदी मॅडम काय झाले? ही खूप महत्त्वाची मीटिंग आहे, करोडोची डील आहे आणि मला तुमच्या हातानेच ती डील फायनल करायची आहे. इकडे मात्र राजवाडे, हो तुम्ही काळजी करू नका. समरला मात्र आता वाटतं की स्वानंदी मॅडम फुल टू अभ्यास करून आलेले आहेत. स्वानंदीने आता छान प्रेझेंटेशन बनवलेलं असलं, त्यांचं कॉन्फिडन्स त्यांचं सगळं बघून समर खुश असतो आणि इकडे मात्र प्रेझेंटेशन द्यायची वेळ जेव्हा येते प्रेक्षकांनो तेव्हा मात्र स्वानंदीची फजिती होते. तिला आता कळून चुकलंय की माझ्या पर्समधून कोणीतरी आता पेनड्राईव्ह काढून घेतलाय. आता पेनड्राईव्ह नाही आहे तर प्रेझेंटेशन दाखवू कसं? मी आता समोरच्या स्क्रीनवर कसं सगळं शो करणार आहे? स्वानंदीला आता खूप भीती वाटते. स्वानंदी म्हणते, कसं शक्य आहे? मी जे काही पेनड्राईव्ह ठेवला होता तो माझ्या पर्समध्ये होता. आता स्वानंदी घरातून निघाल्यापासूनच्या सगळ्या घटनाक्रम अगदी व्यवस्थित आठवत असते. आता मात्र इकडे स्वानंदीला काहीच सापडत नाही आहे. पण स्वानंदीला आता कळतं की या सगळ्यामध्ये नक्कीच आता काकू आहे. मल्लिका काकूनेच माझ्या रूममध्ये येऊन काही ना काही केलं होतं. मी CCTV चेक करणारच आहे. इकडे ऑफिसमध्ये प्रेक्षकांना स्वानंदीचं छान स्वागत केलं जातं. प्रेझेंटेशन पाहिजे तसं आता तिने जबरदस्त सादरही केलं आहे विदाऊट आता पेनड्राईव्ह. राजवाडे आता म्हणत असतात, माझी बायको लाखात एक आहे, आजपर्यंत एवढं जबरदस्त प्रेझेंटेशन कुठल्याच एम्प्लॉईनी आमच्या दिलेलं नाही आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीला मात्र आता भीती वाटलेली असते, परंतु तिने खूप चांगल्या पद्धतीने आता ते पाठ केलेलं असतं. सगळं प्रेझेंटेशन फॉरेन क्लायंटसमोर दिलेलं असतं. खूप छान पद्धतीने डील आता क्रॅक करते ती आणि फायनली राजवाडे कंपनीला आता ते डील मिळतं. इकडे मात्र मल्लिका, अंशुमन यांना आनंद होत असतो की बघा आज मात्र आता स्वानंदी चांगली तोंडावर आपटणारे. दादा तिला हाकलणारच आहे ऑफिसमधून. पहिलंच ऑफिसचा दिवस, पहिलंच तिचं प्रेझेंटेशन आणि तेही फ्लॉप. आता मात्र प्रेक्षकांनो ते दोघं मायलेकं खुश असतात, परंतु त्यांना जशी बातमी मिळाली की सगळं डील आता स्वानंदीने क्रॅक केलेलं असतं, जबरदस्त पद्धतीने फॉरेन क्लायंटला खुश केलेलं असतं, प्रेझेंटेशन दाखवलेलं असतं. स्वानंदी आता घरी येते प्रेक्षकांनो. तेव्हा मात्र आता स्वानंदी इकडे बघत असते का तर आनंदाच्या क्षणाला मल्लिका काकू आणि अंशुमन आता बोलताना दिसतात की आज मात्र स्वानंदी चांगली तोंडावर आपटली असेल. तिचा पेनड्राईव्ह गायब करून आपल्याला मात्र खूप मोठं आता हिचं नुकसान करता येईल असं प्रेक्षकांनो नेमकं आता स्वानंदी ते सगळं ऐकते. इकडे मात्र झालं उलटं. स्वानंदीने जबरदस्त पार्टी ठेवलेली असते. स्वानंदी समर पुन्हा एकत्र येतात प्रेक्षकांनो आणि मल्लिकाला मात्र स्वानंदीने चांगलं आता तोंडावर पाडलेलं असतं. जेव्हा स्वानंदी घरी येते त्याच वेळेस तिला आता फोन येतो की आपल्याला तो कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि इकडे मल्लिका अंशुमनला ते सुद्धा कळतं आणि अक्षरशः प्रेक्षकांनो त्यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालाय. समरने स्वानंदीचं सगळ्यांच्या समोर आता कौतुक केलेलं असतं. क्लायंटने सुद्धा आता स्वानंदीचं कौतुक केलेलं असतं. स्वानंदी एकदम सुंदर भारतीय स्त्री बनून आपली साडी वगैरे घालून व्यवस्थित सगळं करते. पेन ड्राईव्ह जरी नसला तरी न आता घाबरता न विसरता एक एक पॉईंट तिने आता प्रेझेंटेशनचं व्यवस्थित आता दाखवलेलं असतं आणि हे एका स्त्रीला जमू शकतं म्हणून क्लायंट मात्र स्वानंदीचं कौतुक करतात. समर मात्र खूप प्रेमाने स्वानंदीकडे बघत असतो. तर मंडळी आजचा भाग एवढा
एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, आता उद्याच्या भागात नेमकं काय होणार आहे, उद्याच्या भागात आपल्याला नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल, कारण अखेर मंदाकिनीला सुद्धा आता पकडायला पोलीस येतात. सगळा खुलासा स्वानंदी जेव्हा आता ऑफिसमध्ये मोठ्या पदावर जॉईन झाली, तेव्हा मंदाकिनी परत एकदा काही ना काही कारस्थानं करायचा प्रयत्न करते. ऑलरेडी क्रेडिट कार्डचा एवढा मोठा गोंधळ तिने करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर परत आता मंदाकिनी मल्लिका मिळून काही करणार का प्रेक्षकांनो, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच येणाऱ्या भागांची अपडेट जाणून घ्यायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.